मंडळी, उद्या 2025 इंदिरा एकादशीचे व्रत बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी आहे। इंदिरा एकादशीच्या दिवशी कृष्ण पक्षाच्या किंवा शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांसाठी श्राद्ध कर्म केले जाते। इंदिरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, उपवास करण्याचा आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचा संकल्प करा। इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करावा आणि दिवा लावावा। इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येते, म्हणून या दिवशी पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांच्या नावाने दान करणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी भगवान विष्णू यांच्या नावाचा जप करावा। या व्रताच्या दिवशी मांसाहार टाळावा। या दिवशी धान्य, मांस, कांदा, लसूण खाऊ नका। एकादशीच्या व्रताच्या दिवशी खोटे बोलू नका किंवा रागावू नका। मद्यपान अजिबात करू नका। कोणत्याही प्रकारच्या भांडणात सहभागी होऊ नका किंवा अपशब्द वापरू नका। प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्रास देऊ नये, त्याऐवजी त्यांना अन्न आणि पाणी द्या। श्राद्ध काळ असल्याने या दिवशी विलासता आणि दिखावा टाळा। मंडळी, पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो। या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या न कोणत्या स्वरूपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात, अशी पूर्वापार श्रद्धा आहे। त्यांच्या प्रति ऋणनिर्देश म्हणून श्राद्धविधी केला जातो। त्यामुळे पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात। अशा या पुण्यसमयी एकादशीच्या व्रताची भर पडली तर दुग्ध शर्करा योगच म्हटले पाहिजे। त्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे। त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसलीही बाधा येत नाही। त्या दिवशी आपला उपवास असला परंतु पितरांची तीथ असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये, तर श्राद्धाचा नैवेद्य करावा, काकबली वाढावा, गाईला कुत्र्याला पान वाढावे आणि आपल्या एकादशीचा उपवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूला फुलं वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा।